अक्षय तृतीया स्पेशल आज आपण ही चमचमीत व्हेज थाळी बनवत आहोत। आमरसची रेसिपी डिटेलमध्ये गेले 2 दिवसापूर्वीच आपण पाहिली, परंतु आज आपण ही व्हेज थाळीची रेसिपी करत असताना नियोजनबद्ध फक्त 1 तासामध्ये ही थाळी पूर्ण कशी करायची यासाठीच्या खूप सारे टिप्स तुम्हाला सांगणार आहे। पूर्वतयारी काय करायची, त्याचबरोबर ही थाळी झटपट ठरलेल्या वेळेतच पूर्ण व्हावी यासाठीचे सर्व टिप्स तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर सविस्तर स्टेप बाय स्टेप काही न करता आपण ही रेसिपी पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच भरपूर टिप्स आहेत, नवनवीन आणि हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी। त्यामुळे तुम्हाला वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच भरपूर टिप्स आहेत 365 रेसिपी शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यासोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा। आज आपण अक्षय तृतीया स्पेशल चमचमीत व्हेज थाळी पाहणार आहोत। त्यासाठी कोणताही स्वयंपाक म्हटलं की त्याची सुरुवात ही कणिक भिजवण्यापासून। त्यासाठी आपण सुरुवातीला घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि या ठिकाणी आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची। आता या ठिकाणी तुम्हाला जर या स्वयंपाकामध्ये चपाती करण्याऐवजी पुडी बनवायची असेल तरी देखील करू शकता। हेच गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा, 2 ते 3 चमचे रवा आणि अगदी 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं। परंतु या ठिकाणी चपातीसाठीचं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। कणिक भिजवून तयार आहे, ती बाजूला ठेवून दिलेली आहे। तोपर्यंत आपण डाळ भात करूया। त्यासाठी 1 डबा भरून इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। शेतकऱ्याकडील तांदूळ आहे, त्यामुळे तो शिजण्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे पाणी आपण टाकलेलं आहे। दोन्हीही मूग डाळ आणि आपण तांदूळ दोन्हीही स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता तांदूळामध्ये आपण मीठ टाकूया। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाळीमध्ये देखील हळद आणि हिंग पाव चमचा एवढं टाकलेलं आहे। मीठ छान असं मिक्स करून द्यायचं आणि पातेल्यामध्ये डाळ शिजवण्यासाठी ठेवणार आहे, कारण आपल्याला त्यामध्येच हटवून छान अशी फोडणी देता येईल यासाठी। त्यानंतर मूग हरभऱ्याची उसळ करत आहोत। त्यासाठी टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला कमी वेळात ही भाजी पूर्ण करायची आहे, ही थाळी पूर्ण करायची आहे, त्यामुळे मी या ठिकाणी उसळची चॉईस केलेली आहे, कारण उसळ करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। एकीकडे उसळसाठीची कडधान्य शिजवायला ठेवायची, तोपर्यंत दुसरीकडे ग्रेव्हीचा मसाला काढायचा, जेणेकरून झटपट 5 मिनिटामध्ये आपली भाजी तयार होते। या ठिकाणी खोबरं आणि कांदा छान असा आपण भाजून घेतलेला आहे, त्यामध्ये टाकूया टोमॅटो आणि लसूण, अद्रक आपण मिक्सरला दळून घेत असताना टाकणार आहोत। गॅस मध्यम करायचा आणि मध्यमच वेळ छान असं आपलं भाजून झालं, दुसरीकडे आपली कडधान्य देखील छान अशी शिजलेली आहे। या ठिकाणी ग्रेव्हीचं वाटण देखील छान परफेक्ट तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये टाकूया तेल। आता या ठिकाणी यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं, त्यानंतर यामध्ये टाकायचा कढीपत्ता, त्याचबरोबर आपण कविताज किचनचा कांदा लसूण मसाला वापरणार आहोत। त्याच अगोदर आपल्याला या भाजीला रंग छान यावा यासाठी आपण टाकत आहोत बेडगी मिरची। ही तिखट नसते, परंतु रंग मात्र छान येतो। 2 चमचे बेडगी मिरची पावडर टाकली, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला ग्रेव्हीचं वाटण टाकायचं आणि आपल्याला हे एक वाटण 1 ते 2 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचं। अगदी तुम्ही पाहू शकता मिरचीला रंग छान आहे, त्याचबरोबर आपला जो मसाला आहे तो देखील चवीला खूप छान असा आहे, त्यामुळे आपली ही भाजी तर मात्र बेस्टच होणार। त्यानंतर आपण जे कडधान्य शिजवून घेतली होती ती शिजवताना त्यामध्ये कढीपत्ता, हळद टाकलेली होती आणि थोडंसं मीठ टाकलेलं होतं। आता ही सगळी कडधान्य आपण यामध्ये टाकलेली आहे। छान मोड आलेली कडधान्य होती, त्यामुळे पटकन 2 मिनिटामध्ये शिजलेली आहे। आता यामध्येच आपल्याला तुम्हाला जर आणखीन थोडीशी दाटसर किंवा थोडीशी ग्रेव्ही जास्त करायची असेल तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकला तरीही चालेल। यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण कडधान्य शिजवण्यासाठी देखील मीठ टाकलेलं होतं आणि छान 1 ते 2 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। त्यामध्ये टाकलेली थोडीशी कोथिंबीर आणि आपली भाजी तयार आहे। सुकी भाजी करण्यासाठी आपण ही बटाट्याची भाजी करत आहोत, त्यासाठी कोणतंही वाटण न करता ती थोडीशी वेगळ्या चवीची चटपटीत अशी भाजी करणार आहोत, जी मी आयुष पिष्ट टिफिनसाठी करत असते। आता यामध्ये तेलामध्ये जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे, त्याचबरोबर सुकं खोबरं आपण छान असं या ठिकाणी किसून घेतलेलं होतं ते टाकायचं, हलकंसं लालसर रंगावर परतवून घ्यायचं। आता या ठिकाणी सुकं खोबरं किसायचं, त्याचबरोबर बटाटा कट करून तो पाण्यामध्ये ठेवायचा।
हे अशा ज्या काही आहे त्या तुम्हाला पूर्वतयारीमध्येच करून ठेवायच्या. सर्व हाताशी ठेवायचं म्हणजे पटपट आपला स्वयंपाक 1 तासात पूर्ण होतो. ही महत्त्वाची टिप्स आहे. त्यानंतर यामध्ये आपण कांदा लसूण मसाला, थोडीशी लाल मिर्च पावडर आणि हळद टाकलेली आहे. सर्व जिन्नस आपण छान अशा परतवून घेतल्या. आणि तुम्हाला वेळेची बचत करायची असेल, ही थाळी पटकन पूर्ण करायची आहे, तर बटाटा शिजवण्यासाठी पाणी वगैरे टाकायचं नाही. वाफेवर बटाटा शिजवायचा म्हणजे पटकन शिजला जातो. हे पहा, अशा पद्धतीने छान असा मिक्स करून घ्यायचा. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि झाकण ठेवायचं, जेणेकरून अगदी 2 ते 3 मिनटामध्येच हा बटाटा शिजले जातो. पाण्यामध्ये बटाटा शिजण्यासाठी वेळ लागतो, परंतु वाफेवर मात्र बटाटा पटकन शिजतो. गॅस कमीच ठेवायचा आणि मंद आचेवरच हा बटाटा 2 ते 3 मिनटामध्ये शिजवून तयार होतो. हे पहा, अगदी छान आपण मिक्स करून दिलेलं आहे. फक्त अधूनमधून आपल्याला एकदा यावरील झाकण काढून तो मिक्स करून द्यायचा, जेणेकरून तो तळाशी करपू नये यासाठी. आता झाकण ठेवूया आणि बटाटा 2 मिनटानंतर चेक करूया. 2 मिनटं झालेली आहे. बटाटा आपण चेक करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीचा बटाटा छान असा शिजवून तयार होत आलेला आहे. पुन्हा एकदा आपण मिक्स करून देणार आहोत आणि पुन्हा झाकण ठेवून अगदी 1 मिनटासाठी ठेवणार आहोत, कारण जवळपास 70 ते 80% आपला बटाटा शिजलेला आहे. बटाटा छान असा शिजवून तयार झाला आहे, तो बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपला डाळ भात कशा पद्धतीचा झाला ते चेक करूया. भात छान असा शिजलेला आहे. शेतकऱ्याकडील तांदूळ आहे. तांदूळ अगोदरच निसून ठेवायचे. त्यानंतर तुम्ही डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये जर 5 मिनटासाठी ठेवली तर ते पटकन शिजले जातात, अगदी कुकरच्या 1 शिट्टीमध्ये. ही महत्त्वाची टिप्स आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्वयंपाक पटपट करायचा असेल तर ह्या काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही डाळ आणि तांदूळ देखील अगोदरच काढून हाताशी ठेवा. डाळ छान अशी हटवून घेतलेली आहे. त्यामध्ये टाकूया पाणी आणि हे पहा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपण यामध्ये साजूक तूप, चवीनुसार मीठ आणि हळद, हिंग या अगोदर टाकलेलं आहे. आवश्यकता वाटल्यास अगदी चिमूटभर हळद यामध्ये टाकणार आहोत आणि 1 उकळी घ्यायची. हे पहा, 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि मोठ्या आचेवर 1 उकळी घेणार आहोत. या ठिकाणी डाळ आपली झटपट 1 मिनटामध्ये बनवून तयार होते. म्हणजे आपली उसळ तयार आहे, सुकी भाजी तयार आहे, त्याचबरोबर कणिक भिजवून झालेली आहे. त्यानंतर डाळ भात देखील तयार झाले. लगेचच आपण भजे करण्यासाठी पीठ भिजवून घेऊ. आता भजे करताना तुम्हाला पूर्वतयारीमध्ये बटाट्याची भजी करत आहोत. त्यासाठी बटाट्याची साल काढून त्याची चकल्या करून त्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. हा मात्र पूर्वतयारीचा भाग. यामध्ये बटाट्याची भजी करत असताना आपल्याला खूप जास्त वाटण वगैरे करावं लागत नाही. लाल मिर्च पावडर, जिरे, ओवा, त्यानंतर कोथिंबीर आणि हळद टाकावी लागते. जेव्हा आपण कांद्याची भजी करतो त्यावेळेस हिरव्या मिरचीचं वाटण देखील करतो, त्यावेळेस थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे झटपट करायची असेल तर बटाट्याची भजी अगदी बेस्ट पर्याय आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आवश्यकतेनुसार थोडंसं घट्टसर अगोदर पीठ भिजवून घेऊया. त्यानंतर आपल्याला थोडासा सोडा यामध्ये टाकायचा, त्यावेळेस आपण पाणी ॲड करणार आहोत. हे पहा, दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे भिजवलेलं आहे. आता तेल छान कडकडीत गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कुरडई तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी 7 वाजता स्वयंपाकाला लागलेले आहे आणि 8 वाजता किचन वाट्यावर ऊन आलेलं आहे. तेवढ्या वेळात माझा स्वयंपाक पूर्ण होत आलेला आहे. आता फक्त आपल्याला चपाती लाटायची राहिलेली आहे आणि रस मी करून फ्रीजमध्ये ठेवलेला होता. त्याची व्हिडिओ शूट करत असताना व्हिडिओ क्लिप मिसिंग झाली, परंतु आमरस तयार करण्याची रेसिपी डिटेलमध्ये अगदी 2 दिवसांपूर्वीच मी शेअर केलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता. ती या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी देणारच आहे. आता या ठिकाणी छान असं आपण थोडासा सोडा टाकल्यानंतर पीठ पुन्हा एकदा आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण लगेचच ही बटाटा भजी तयार करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने छान चकल्या करून मी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. पुन्हा एकदा ते धुवून घेतलेले आहे. तेल देखील छान असं गरम झालेलं आहे. आता लगेचच आपण ही बटाटा भजी तयार करून घेणार आहोत. छान बटाटा भजी देखील आपली तळून होत आलेली आहे. बटाटा भजी जर तुम्हाला हलकीशी बाहेरील आवरण क्रिस्पी कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं मध्यम आचेवर तळून घ्या. मी मध्यम ते मोठ्या आचेवर ही बटाटा भजी छान तळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान टम्म फुगलेली आहे. बटाटा भजी देखील आपली तयार झालेली आहे. लगेचच मी चपाती लाटणार आहे. चपाती लाटण्यासाठीची कणिक देखील छान अशी आपली परफेक्ट भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान सॉफ्ट झालेली आहे आणि सकाळचे 8 वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक या ठिकाणी तयार झालेला आहे.
अगदी शूट करण्यासाठी मी 7 वाजता लागलेले होते आणि 8 वाजता आपलं शूट ऑलमोस्ट झालेलं आहे. म्हणजे 1 तासामध्ये आपला हा पूर्ण स्वयंपाक या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. अगदी 3 ते 4 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण हा स्वयंपाक केलेला आहे आणि अगदी नियोजनबद्ध त्यामध्ये कोणती पूर्वतयारी करायची हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर कोणतीही तुम्हाला रेसिपी लहान किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवायची असेल, परंतु त्यासाठी लागणाऱ्या जिन्नस काही वस्तू हाताशी ठेवल्या तर स्वयंपाक देखील मात्र पटपट होतो. त्याचबरोबर आपण शूटसाठी एका वेळेस एकच पदार्थ केला, परंतु तुम्हाला इतर वेळेस स्वयंपाक करत असताना एका वेळेस 2 पदार्थ देखील करता येतात. त्यामुळे तुम्ही 1 तासाचा स्वयंपाक हा पाऊण तासात देखील करू शकता. अगदी या अगोदर मी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील पूर्ण 1 तासामध्ये पूर्ण केलेला आहे. त्यामुळे अगदी तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करून हा स्वयंपाक करू शकता. चपाती लाटून झालेली आहे, त्यानंतर लगेचच आपण ती भाजून घेणार आहोत. छान टम्म फुगलेली आपली ही चपाती देखील छान मऊ लुसलुशीत या ठिकाणी तयार होणार आहे. अगदी सगळा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. आता मी चपाती भाजत आहे तोपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला तर माहितीच आहे कविताज किचन म्हटलं की प्रत्येक रेसिपी अशाच पद्धतीची छान हमखास आणि यशस्वी होणारी भरपूर टिप्ससहित मी रेसिपी शेअर करत असते. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला नक्कीच सांगा. आणि अक्षय तृतीया स्पेशल सांजुरा पुरीची रेसिपी देखील आपण कालच्या भागामध्ये पाहिली. ती जर पाहिली नसेल तर ती या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिथून तुम्ही ती पाहू शकता. सर्व पदार्थ तयार झाले, लगेचच आपण थाळीमध्ये कविताज किचन स्टाईल सर्व करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे पहा, खूप छान असा दाटसर आपला हा आंब्याचा रस देखील बनवून तयार झालेला आहे. आणि सगळे पदार्थांमध्ये सर्वात जास्त कोणता पदार्थ तुम्हाला आवडला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. आणि खूप छान परफेक्ट नियोजनबद्ध थाळी आज आपली बनवून तयार झाली आहे. अक्षय तृतीया स्पेशल तुमच्याकडे नैवेद्यासाठी कोणता स्वयंपाक बनवला जातो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण पुरणपोळीच्या स्वयंपाकाची बऱ्याचदा मी रेसिपी शेअर केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आज काहीतरी वेगळी थाळी मला दाखवायची होती. त्यासाठी आज मी साधी सोपी व्हेज थाळी बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन अशाच रेसिपी पाहायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी ही थाळीची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.